धन्यवाद रामी. यानंतर कुमारी राजनंदिनी पाटील आपले मनोगत व्यक्त करतील. आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. तुमच्या या प्रेमामुळे आणि सन्मानामुळे मला आज येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, यासाठी मी तुमची अत्यंत ऋणी आहे. आज या विज्ञान दिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी या मंचावर अनेक रोमहर्षक भाषणे व नाटके सादर केली. सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्सुकता दाखवली व त्यांच्या उत्सुकतेमधून सर्वांना प्रेरणा दिली, त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन. विज्ञानाचा शोध मानवाने लावला हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, पण तुम्हाला हे माहीत आहे का की सर्वात जटिल आणि अचूक विज्ञान आपण स्वतः दिवसाचे 24 तास वापरत असतो. हा एक असा विषय आहे जो आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असून त्याची अद्भुतता आपण अनेकदा विसरतो. तो विषय म्हणजे मानवी शरीर, एक अद्भुत यंत्रणा. मित्रांनो, विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी आपल्या मानवी शरीरासारखी यंत्रणा आजपर्यंत मानवाला तयार करण्यात यश आलेले नाही. आपल्या शरीरात कितीतरी आगळेवेगळे अवयव एकदम जटिल व अचूकरित्या बसवले आहेत. प्रत्येक अवयव हा दुसऱ्या सर्व अवयवांवर अवलंबून आहे. आपण साधे दिसतो, पण आपल्या आत एक संपूर्ण विश्व दडलं आहे. खरं सांगायचं झालं तर आपल्या निसर्गाने बनवलेली सर्वात प्रगत आणि अद्भुत निर्मिती म्हणजे आपलं शरीर आहे. आपल्या एवढ्याशा शरीरात जवळजवळ लाखो पेशी, हजारो स्नायू आणि आणखीन असे कितीतरी अवयव एकत्र राज्य करत आहेत व त्या सर्वांना नियंत्रित करण्याचं काम हा आपला मेंदू करत आहे. आपले शरीर ही एक अशी यंत्रणा आहे जी आपल्या अवयवांपुरतीच मर्यादित नाही, तर तिच्यामध्ये हजारो किंवा लाखो संगणक एकत्र येऊन सुद्धा आपल्या विचारशक्तीसारखा विचार करू शकत नाही. एवढंच काय, तर आपल्या मानवी शरीरासारखी कल्पनाशक्ती देखील आजपर्यंत AI तयार करण्यात यश आलेले नाही. आज विज्ञान कृत्रिम हात, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि कृत्रिम अवयव तयार करत आहे, परंतु हे सर्व प्रयत्न मानवी शरीराच्या कार्यपद्धतीची नक्कल करण्याचेच आहेत. यावरून स्पष्ट होते की विज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी शरीराची नैसर्गिक रचना अजूनही सर्वोच्च आहे. याचबरोबर मानवाची विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती ही विज्ञानाच्या प्रगतीमागील खरी शक्ती आहे. विज्ञान हे मानवाने निर्माण केले आहे आणि मानवाला घडवले विज्ञानाने. म्हणजेच विज्ञान आणि मानवातील नाते एखाद्या गुरु शिष्याप्रमाणे आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. शरीर प्रेरणा देते आणि विज्ञान त्यातून शोध निर्माण करते. आजच्या वेगवान जगात आपण अनेकदा मोबाईल आणि तंत्रज्ञान गुंतून जातो, पण आपण आपल्या मानवाला शांत ठेवणे, चांगले विचार करणे, योग्य आहार घेणे, शरीराची काळजी घेणे हे विसरूनच गेलो आहोत. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की मानवी शरीर ही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तिचा अगदी चांगल्या रीतीने वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. विज्ञान महान आहे, पण विज्ञानालाही प्रेरणा देणारे मानवी शरीर त्याहून अधिक महान आहे. धन्यवाद.